बातमी आहे शिर्डीतून। साईबाबांच्या चरणी दानाचा ओघ सुरू आहे। आज समोर आलेलं दान हे अधिक लक्षवेधी आहे, कारण साईबाबांना 1,03,00,000 रुपयाचा सोन्याचा मुकुट दानामध्ये मिळालेला आहे। आंध्र प्रदेशातले साई भक्त श्रीनिवास राव यांनी हे दान साई चरणी अर्पण केलंय। 642 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा मुकुट साईबाबांच्या डोक्यावर लवकरच विराजमान केला जाईल। या मुकुटावर नवग्रहांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत आणि अमेरिकन डायमंड चढवण्यात आलेले आहेत। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवशी ही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दिलेली दक्षिणा साईंच्या मूर्तीवर विराजमान होईल। गुरुपूर्णिमा का वजह से एक मुकुट लाया भगवान का अर्पण करने का। ये गुरुपूर्णिमा में ये मुकुट है नवग्रह का, बाबा का अर्पण करने का। ये मुकुट का वैल्यू है रफली 1 करोड़ एंड इट इज वैल्यूड एट, वो मुकुट का ये नवग्रह का भगवान नवग्रह रूप है, भगवान साईं बाबा ऐसा है। मैं ये देने का मेरे को मौका मिला है, वो दे दिया। आज उत्सवाच्या पहिल्या दिवशी जे आहेत वेल्लोर आंध्र प्रदेशचे साई भक्त आहेत श्रीयुत मालाडी श्रीनिवासराव यांनी बाबांच्या चरणी जो आहे तो जवळपास 642 ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत नक्षीदार असा मुकुट जो आहे तो अर्पण केलेला आहे। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्य भगवान आहे आणि नवग्रह त्यामध्ये आहे। त्याची किंमत जवळपास जी आहे ती 1,03,00,000 दरम्यान आहे।